वर्ध्यातील गोपुरी चौक ते साटोडा चौक दरम्यानचा रस्ता गेल्या 2.5 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध आता सुटला आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत आज शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले। वर्ध्यातील या महत्त्वाच्या मार्गावर धूळ आणि खड्ड्यांमुळे साटोडा, आलोडी, नालवाडी आणि महाकाळ परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या अपूर्ण कामामुळे या रस्त्यावर अपघातांचेही प्रमाण वाढले असून अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत। याच कारणास्तव आज आलोडी येथील मोठ्या पुलाजवळ जन आक्रोश व्यक्त करत रास्ता रोको करण्यात आला। आंदोलकांनी यावेळी कंत्राटदाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। जोपर्यंत रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील आंदोलक गौरव गावंडे यांनी दिला आहे। गेल्या 3 वर्षापासून हा रस्ता मंजूर झालेला आहे। 3 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे। अजून सुद्धा या रस्त्याचं काम अपूर्ण आहे। 2 जण मृत्युमुखी पडलेले आहे या खराब रस्त्यामुळे। किरकोळ अपघात होऊन किंवा मार, डोक्याला मार, आताही 2 जण सेवाग्रामच्या आयसीयूत भरती आहे। आणि धुळीचा त्रास, अपघात अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम होऊ राहिलेलं नाही आहे। आणि प्रशासन निगरगट्ट आहे की अनेक ॲप्लिकेशन, अनेक निवेदन सुद्धा देऊन हा रस्ता चालू करण्यात आलेला आहे। कोणतीही भीती या ठेकेदाराला, प्रशासनाला नाही आहे। हा रस्ता त्वरित काम चालू करावं, नाही तर अन्यथा या रस्ता सुरळीत करून द्यावा, जेणेकरून लोक हे चांगले करतील। त्याकरता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। यानंतर जर हा रस्ता जर केला नाही तर ह्या आंदोलनाची दिशा फार बदलेल आणि त्याचा त्रास प्रशासनाला होईल। कारण की हे शांतता मार्गाने आता आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। हे आंदोलन येणाऱ्या काही दिवसात 5ही गावाचे नागरिक जमा होऊन, या रस्त्याने येणारे जमा होऊन येथे रस्ता रोको मोठ्या प्रमाणात करण्यात येईल। आणि हा रस्ता त्वरित जर चालू केला नाही तर ह्या आंदोलनाची दिशा पूर्णपणे ही वेगळ्या पद्धतीने बदलेल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी। 2.5 वर्षापासून हा रोड सँक्शन झालेला आहे। आमच्याकडे वर्क ऑर्डर सुद्धा आहे। या कामाची मुदत वर्क ऑर्डर फक्त 1 वर्षाची आहे। मागील 2.5 वर्षापासून हा रोड फक्त 300 ते 400 मीटर झालेला आहे। याच्यामध्ये आमच्या इकडे बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट सुद्धा झाले आहे। काही लोकांचे पाय निकामी झाले आहे। यामध्ये 2 लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग हे कुठेतरी कमी पडत आहे आणि यांची ठेकेदारावर काही वचक नसल्यामुळे हा रोड इथे थांबलेला आहे। मागे माहिती असं पडलं की कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले नाही, पण आम्ही अजून तरी पूर्ण सखोल माहिती घेतली। त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने काही पैसे आले होते, पण त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्यात आलेले नाही। ते संबंधित बांधकाम विभागाची चुकी असल्यामुळे किंवा त्यांचे काही व्यवहारामुळे ह्या अडचणी इथे निर्माण झालेल्या आहे। त्याच्यामुळे आमच्या गावातल्या सातोडा, आलोडी, महाकाळ, दत्तपूर, नालवाडी या सर्व गावाच्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। या धुळीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की लोकांच्या घरामध्ये जेवण करत्यावेळी सुद्धा त्या जेवणाच्या अन्नावर सुद्धा इथं धूळ बसल्या जात आहे। त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासन जागं व्हावं यासाठी आम्ही हे एक टोकाची भूमिका उचललेली आहे। आम्ही कंटिन्यू जोपर्यंत रोडचं काम चालू होणार नाही किंवा जोपर्यंत ठोस भूमिका प्रशासन घेणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। यानंतर समजा हा जर रोड चालू झालेला नाही तर आम्ही 3 ते 4 दिवसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषण केल्याशिवाय आमच्याकडे मार्ग उरणार नाही। आणि इथं असणारे बरेच आमचे आलोडी, सातोडा, दत्तपूर, नालवाडी, महाकाळ हे लोक आहेत। आम्ही सर्व लोक तिथं हे आंदोलन करून व काही लोक उपोषण करेन। जोपर्यंत काम चालू होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, हा आमचा निर्धार ठरलेला आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।